तस माझा बाप रडतो. आणि चौथ्यांदी माझा बाप रडतो ज्यावेळेस मी माझ्या कोट्यवधीची मिस्टेक माझ्या मुलासाठी कमवून ठेवली आणि तो मुलगा मला अरे घारेची भाषा करतो ना, त्यावेळेस माझा बाप रडतो. काय विलक्षित जीवन आहे हो बापाचं, किती विलक्षित जीवन आहे बापाचं. अरे हिमालयासारखा बाप होता पार्वती मातेचा, पण लग्नात रडून थांबला. ही शोकांतिका आहे. अरे संगम तत्व सुखी भव म्हणणारा जनक राजा सीतामाईची ज्यावेळेस बोलवण चालली होती ना, एक पाय प्रभूच्या रथावरती होता, दुसरा पाय खाली होता. सीतामातेने जनकाकडे पाहिलं आणि जनक राजाने सीतामाईकडे पाहिलं. दोघांची मिळामिळण झाली आणि जो प्रभूच्या रथावरती पाय होता तो खाली ठेवला आणि पळत पळत गेली. बापाला बिलगली आणि रडून थांबली नाही. ज्या वेळेस संगम सुखी भाऊ म्हणला जनक राजा तुमचं दुमसू रडला. ही शोकांतिका आहे. ज्यावेळेस कळलं राम वनवासाला जाणार आहे, 14 मिनिटं डोळ्यासमोर नर बघवला दशरथ राजा. आया रडून मोकळ्या झाल्या, पण प्राण जर कोणाचा गेला असेल तो एकदा माझ्या दशरथ राजाचा गेला. हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपण एकांबाजीला अधिकारी झालो. तुमच्या अंगावरती रतन टाटाने थाप टाकू द्या, मुकेश अंबानीने टाकू द्या, कोणत्याही टाकू द्या, पण ज्यावेळेस आई बापाने थाप टाकली ना, ती ताकद फक्त रतन टाटाच्यात नाहीये, बिर्लाच्यात नाहीये, ती फक्त माझ्या आई बापांच्या थापेत आहे. हे कळलं पाहिजे तुम्हाला. सांगू तुम्हाला. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती. मुलगा खाली पडला म्हणून आईनं उचलण्यासाठी गेलं. सुनबाईनं उचलला मुलगा. आईनं पाहिलं की कुकर गॅस तापलाय, शिट्ट्या खूप झाल्यात, भात जळण. सुनबाई रागवल, त्यामुळे आई पळत गेली. पळता तिचा पायरून पाय घसरला, डोक्याला मार लागला, डोकं फुटलं, डोक्यातून रक्त बाहेर येत होतं आणि गेली. दवाखान्यात ऍडमिट केलं. सांगितलं मुलाला, आईला जर तुमच्या वाचवायचं असेल तर 8 लाख रुपये खर्च आहे, ऑपरेशन आहे, मेंदूला मार लागलेला आहे, तुमच्या आईचं ऑपरेशन करायचं 8 लाख रुपये खर्च आहे, पण 4 लाख रुपये काय भरावं लागेल, आधी डिपॉझिट भरावं लागेल आणि नंतर आम्ही काय करू, ऑपरेशन करू. मुलगा बाहेर आला, हॉस्पिटलच्या बाहेर आला. सांगितलं मुला, ऐका ना रे मुला, तुमच्या आईचं ऑपरेशन आहे, 8 लाख रुपये खर्च सांगितलाय, 8 लाख रुपये खर्च सांगितलाय, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, तुम्ही 6 लाखाची व्यवस्था कराल का रे. मला सांगितलं बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सकाळ धरून जेवलं नाही, तुम्ही घरी चला. घरी गेल्यावर बघू. ताट वाढले, जेवणासाठी बसले. मुलाच्या पहिला घास खाल्ला, दुसरा घास खाल्ला. मुलांच्या कदाचित घेण्यात नसावं म्हणून बापाने पुन्हा सांगितलं मुला, तिसरा घास तोडत झाला होता. मुला, अरे तुमच्या आईचं ऑपरेशन आहे रे, तुमच्या आईचं ऑपरेशन आहे, आईला वाचवायचंय. 6 लाख रुपये 8 लाख रुपये खर्च सांगितलाय, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, तुम्ही 6 लाख भराल का रे. मुलांना सांगितलं बाबा हे पहा, आपली आई अशी बी गेली आणि तशी बी गेली. डॉक्टरांनी सांगितले 8 लाख रुपये खर्च आहे आणि आई जिवंत झाली तरी एका जागेवर पडून राहणार आहे. तिला जगवण्यात काय अर्थ आहे. बापाला जो तोंडात घास करणार होता तो खाली टाकला. सांगितलं हसत मला, तुम्हाला काय तिची कदर आहे रे. अरे ज्यावेळेस तुला बी सुद्धा असं सांगितलं होतं डॉक्टरनी, एक वेळेस आई वाचल, ज्यावेळेस तू पोटात होता ना तेव्हा सांगितलं एक वेळेस आई वाचल किंवा मुलगा वाचल. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं मुलाला मरू द्या पण आमची आई जगली पाहिजे, पण डॉक्टरने सांगितलं आई तुम्हाला कोण पाहिजे, मुलगा की तुम्ही. आईने सांगितलं डॉक्टर माझं काही होऊ द्या, मला नका वाचू पण माझ्या मुलाला वाचवा. अरे पण कशी देवाच्या कृपेनं तुम्ही जगलात दोघही. तू रांगायचा तर तुझ्यावर आई रांगू लागली, तू हसायचा तर तुझी आई हसू लागली. एक वेळेस तू आंघोळ करताना आईला टावेल दिला तर ती दिवसभर म्हणत होती माझ्या राजाने टावेल दिला, माझ्या राजाने मला टावेल दिला, अख्खं गुण तुझं गात होती. अरे तुला वाढदिवस आला ना तर तिने नाही तुझा वाढदिवस कोणी केला, तर तुझ्या आईने तुझ्याकडलं होते ना ते चॉकलेट आणून केक आणून तुझा वाढदिवस केला. आणि तिचा वाढदिवस कोणीच नाही रे केला, त्या वडिलांच्या इथेही नाही केला आणि इथे बी नाही रे केला, पण तुझा तिने वाढदिवस केला. आणि तू तिला म्हणतोस आई वाचन कराय नशिबात नाही. अरे मुलांना सांगितलं बाबा खरे हो तुमचं सगळं खरंय, आम्हाला सगळं पटतंय हो बाबा, पण काय करू, माझा सोसायटीचा हप्ता आलाय, 90,000 रुपये हप्ता आहे, गाडीचा इन्शुरन्स आलाय, मला पैसे, माझा पगार कमी पडतो. बरं नको बाबा तू देऊ, डॉक्टर विचार तू तरी दे. बाबा आई माझ्याकडे सांभाळ नाहीये, मी रुपया सुद्धा देणार नाही. माझ्या मुलीचं ऍडमिशन आलंय, 1.5 लाख रुपये तिला खर्च आहे. सांगितलं बापाला नका देऊ तुम्ही पैसे, मी माझी स्वतःची काय करतो जमीन विकतो. गावाकडे गेला आणि सांगितलं
गावाकडे गेल्यानंतर एक असं बिझनेसमॅन बघितला आणि सांगितलं माझी जमीन विकायची किती रुपयाला गेलो. त्याने सांगितलं 15 लाख रुपयाला घेऊ आम्ही तुमची जमीन. त्याने सांगितलं ओ बाबा असं करू नका ना, ओ 40 लाख रुपये जमिनीचे येतील. त्याने सांगितलं विकायची असली तर विक, नाही तर नको. ह्याला पैशाची गरज होती तर ती जमीन 15 लाख रुपयाला विकली. मुलाची सही पाहिजे होती. मुलं आले आणि सांगितलं बाबा तुम्ही हे काय करताय, जमीन विकताय? हो बाबा काय करावं, तुम्ही पैसे देत नाही, माझी बायको दवाखान्यात ऍडमिट आहे तुमची माझी बायको. तुम्हाला तुमच्या आईची कदर नाहीये, मला माझ्या बायकोची काळजी आहे. माझी बायको 2 दिवस झालं माझ्याकडे आशेने बघते. माझा नवरा आता येईल, मला आता वाचवेल, पण तुम्ही नाही वाचवणार तिला. मी एकदा वाचवेल, तुम्ही मी जमीन विकणार आहे. आम्ही सही करणार नाही. का सही करणार नाही? माझ्या बापाची जमीन आहे ही. अहो बाबा तुमच्या ही बापाची जमीन असली तरी आमची आजोबाची जमीन आहे, आम्ही सही करणार नाही. पोरं गाडीतून निघून गेली. मुलगा बाप ओरडत होता, अरे पोरं हो सही करा रे, सही करा. माझी बायको दवाखान्यात आहे, तुमची आई मरल, तिला वाचवायचे, सही करा. नाही पोरांनी सही केली. बाप रडत होता. किती डोळ्याला धारा लागल्या. बाप तिथं रडत बसला. एक व्यापारी त्याचा ओळखीचा होता. त्याने व्यापाऱ्याच्या घरी गेला. सांगितलं व्यापारी ऐका ना, मला 6 लाख रुपये देताल का? खूप गरज आहे हो, माझी बायको मरणाच्या घाईत आहे, मरणाच्या वेळेमध्ये वाटेवरती उभा आहे हो, प्लीज द्याल का हो 15 लाख रुपये? 6 लाख रुपये. त्याने सांगितलं आपण सर्व काही करू, पण तू काय कर, आराम कर, जेवण कर आणि सकाळच्याला जाऊ दवाखान्यात जाऊ, पैसे भरू.